हेलो हेलो
गायन वादन आणि नर्तन याचं नाव संगीत आहे. जी उभे आहेत त्यांनी नाचायचं पण आहे. नर्तन म्हणजे नाच, गायन म्हणजे गायचं, वादन म्हणजे वाद्य. सांगतो म्हणजे जबरदस्तीने कोणाला भूक आली ना सणसता जैसे थे हरी हरी साधू बोध झाला तो नरुनिया
Thank you.
काय असतं माहिती का, ही जी रंग भरती असतं या रंगामध्ये रंगायचं असतं आपण. रंगी रंगी रे पतंग, रंगी रंगी रे श्रीरंगे, काय फुलला से पतंगे, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. एक तुम्हाला मी प्रॅक्टिकल सांगतो, तुम्ही उड्या का मारत नाही, मी का मारतो हे पण सांगतो. म्हणजे हा तुम्ही जड झालेले आहे, मी हलका झालेले आहे. एनर्जी पॉवर. जय श्रीपाद, जय हे इथून आहे ना श्रीपाद बाबा सांगणार आहे. श्रीपाद बाबा सांगितलं आणि सांगून गेले नाही, सर्व त्यांचंच आहे. माझे काय मी निमित्त आहे, फक्त निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून. असं ते आपल्या अभंगावर येऊ, पण नंतर विषय अजून सांगा. 1 तास 1.25 तास आहे आपल्याला. टाइम इज मनी. वेळेवर उशिरा चालू झाला तरी बरोबर 9 तास टाकवायचं. हे वक्त्याच्या हातात आहे, नाहीतर नुसती बुजबुज नको. त्याला टाइम दिला, याला टाइम दिला. मी आहे ना डायरेक्ट बोलतो, म्हणजे डायरेक्ट काय असेल ते पाठीमागे नाही फोन करत असत. अरे अरे आज एकादशीच्या निमित्ताने, आज पुत्रदा एकादशी, पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने अभंग घेतलेला आहे. पुत्रदा एकादशी म्हणून साधू बोध झाला, तो न उडून या ठेला टाईच मुराला अनुभव. कापुराच्या वाटे उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञान देवा गोडी संगती सज्जने, हरी दिशे जनिवने. आत्मतत्वे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पांडुरंग करू प्रथम साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला की न उरोनिया ठेला. अर्थामध्ये बदल होतो नाही का. बाबा सांगायचे आनंद जाणून की आनंद जन्माने. बघा श्रीपाबाबांनी सोडवणूक केलेली आहे. तुम्ही जे समजाल ते जाणून म्हणा, आनंद तो जन्माने म्हणा. जन्माने नाही, आनंदाला जाणल्यानंतर पुण्य. आनंद जाणून पुण्य होईल.
तसा साधू बोध झाला तो न बोलून ठेला नुरुनी नाही न बोलून ठेला आणि ठाईच मुराला अनुभव साधूचा बोध झाल्याबरोबर या जीवाला लगेच अनुभव येतो कोणाला जीवाला माणसाला नाही माणसं समजतं माणसं आहेतच नाही जीव आणि ब्रह्म एकच आहे जीव ब्रह्माचा ऐक्य म्हणजेच वेदांताचं सार आहे परमार्थ आणि भक्ती मोक्ष प्राप्ती जीव आणि ब्रह्माचं ऐक्य हे आता सांगायचे नारदाच्या गादीवरून आपल्याला कोणाची निंदा पण करायची नाही कोणाची स्तुती पण करायची नाही हा कोणाचं नाव पण घ्यायचं नाही कोणाचं गाव पण घ्यायचं नाही सांगत नाही इथून आता काय म्हणून त्याला जर उलट बोलून राग येतं काही अभद्र बोलून राग येतं आपल्या वाणीतून सोबत नाही बोला बाबा बोलतात आणि बाबाच बोलतात इथून तुका म्हणे न ऐकते बोला तुम्ही मला तुका म्हणे न ऐकते पुढे रडतील है ना वाजत असे बोंब कोणी नाही साथीने मी करतोय तुम्हाला काय येतं तर अजून रंग देवता अजून रंगणार आहे ते रंगदेवतेला केले रंगदेवतेला आपण नमन केला नाही का रंगदेवता सरस्वती माता ही आपल्या जिभेवर येऊन बसतं कुंभकर्णाच्या इंद्राने जिभेवर पाठवली की इंद्रपद मागायचा होता त्याला काय बोलला तो मला इंद्रपद दे म्हणतो तसाच वर्षभर झोपून राहा परत होऊ शकतो 6 महिने झोपते असं तिला केलंय सरस्वतीचं सरस्वती बसली ना तिला काय म्हणजे चांगला परत वाईट तर ते पाठवली तिला म्हणून आपली जीभ कोण आहे सरस्वती हरी हरी साधू बोध झाला तो न वरुनिया ठेला काहीच नुरुनिया ठेला नाही म्हणजे बाबाच्या पद्धतीने ना नुरुनिया ठेला न वरुनिया ठेला म्हणजे बदल नाही म्हणजे काय बोलतच नाही म्हणून न वरुनिया ठेला आपण नंतर बोलतो विषय चालू मध्ये आहे ना चालू मध्ये वाद घालायचं किंवा बरोबर नाही मग त्याचं आहे ना गणित आपण नंतर ज्ञानी माणसं आता सांगतो इथं सर्वसाधारण माणसं बसलेले त्यांना भ्रम होईल ते यांच्यामध्ये जे प्रश्न असतात ना नंतर आपण ज्ञानी माणसाला विचारू आपण अजून आपल्या ज्ञानी असतील त्यांना विचारू आहे ना की बाबा त्याचं काय अर्थ किंवा हा विषय समजून घ्यायचा तुमचे म्हणण्याप्रमाणे न नुरुनिया ठेला चला तुमचे म्हणण्याप्रमाणे ते शास्त्राच्या म्हणणे नुरुनिया ठेला आईचं मुराला का असं माहिती का प्रत्येकाची पायरी मोठी असते त्यांची माफ केलं बरं आपली लहान ठेवायची कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैशी काही बोलतो का कापुराचं प्रॅक्टिकल नुसतं म्हणणं नाही म्हणजे बोलाचीच कडी बोलाचाच भात आणि जेवण या कोण तुटत होती श्रीपाद बाबा सांगतात की वडाची साल पिंपळाला नाही लावायची आणि पिंपळाची साल वडाला नाही लावायची लागणारच नाही ती ज्याची साल त्यालाच जोडली पाहिजे ज्याचा विषय त्यालाच बोलला पाहिजे असा विषय आहे आणि त्याच्यानंतर काय म्हणतात कापुराच्या वाती उजळून जायचं मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूंचा अंकिला हरी भक्त हा मोक्ष रेख्याला त्याच्यानंतर मोक्षाला पावतो हा जीव भाग्य विनटला आणि साधूंचा अंकिला हरिभक्त तेव्हा नंतर साधूचा बोध कापुराच्या वातीसारखी अवस्था झाली आपली प्रॅक्टिकल केली ना तुम्ही आता कापूर 1 किलो आणा 2 किलो एवढा आणा झाला त्याला बघा कशी राख शिल्लक होतं का ही प्रॅक्टिकल हातात नाही बाबांचा
बाबा हे सांगतात कापराची राख शिल्लक उरत नाही, गवताला आग लावली, गवताची राख शिल्लक होतो. आधीचा दृष्टांत माऊलीचा तू नागणी मेले समरस झाले तैसे नामे केले. अग्नीला गवताला लावली राख शिल्लक होतो, कापराला अग्नी लावली तर राख शिल्लक उरत नाही. म्हणून ह्या जीवाची बुद्धी कशी पाहिजे, कापरासारखी पाहिजे. कशी कापरासारखी. इथे बोलण्याच्या अगोदर समजलं पाहिजे ते काय म्हणतात, काय म्हणणार आहे, किंवा बोलल्यानंतर समजलं पाहिजे हेच बोलले बरोबर आहे. नाहीतर मग ती सुटी शेणी असते ना, त्याच्यासारखी बुद्धी असली लय उशीर लागतो समजायला, लय उशीर लागतं. आणि परत पोळा शेण, पोळा म्हणजे ओला शेण सारवा घेतात, त्याला पेटवा लावतो, पेटतं का बघा. अशा प्रकारे बुद्धी एकच प्रकारची नाही. पोळा शेण अख्खी माची संपवली तरी गरम होईल, सुक्या शेणीला अख्खी माती संपवली शेवटचे काढले तरी पेटली, आणि कापूर लगेच काळी लावली कापुराच्या वर. अशा प्रकारची बुद्धी माणसामध्ये आहे. प्रत्येकामध्ये बुद्धीचे प्रकार आहेत, त्याला विलास काय आपला. म्हणजे माझ्या बुद्धीला काय समजलं, तुमच्या बुद्धीला काय, तुमच्या बुद्धी एकच, प्रकार वेगळं. गुण एकच चांगला गुण आहे, पण त्याचे प्रकार तीन आहेत. रजो तम सत्व हे तीन गुण आहेत. हरेक त्याच्या अंगी याच गुणी जगी तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरविषयी. सत्वाचं सामर्थ्य शुद्ध सत्व पाहिजे आणि करावा परमार्थ हरविषयी म्हणजे सततम कीर्तयंतो मा. सतत नामाचा चिंतन आपल्याला श्रीपाद बाबांनी लावून दिलेलं आहे आणि माझा सतत चालू आहे. तुमचा आहे की नाही मला माहिती नाही, तुम्ही सांगायचा. इथं एक्सप्रेस मध्ये ज्याचा त्यांनी सांगायचा अनुभव, ज्याचा त्यांनी सांगायचा, ज्याला आलेलं त्यांनी. आणि आपली जी मंडळी सर्व सांगतात ना, ही त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रमाणे किंवा त्यांच्या रीतीने ना ती बरोबर सांगतात. जेवढी पण सांगतात ना, कोणी असो, मध्ये कालचा शेवडा असो नाहीतर आधीचा ज्ञानी असो, इथून व्यासपीठावरून आपली जी मंडळी आनंद संप्रदायाची इथून डायरेक्ट बोलायचा, इनडायरेक्ट आहे. म्हणजे इथून सांगतात ना, तो अनुभव सांगतात त्यांचा एक्सपिरियन्स. म्हणजे जरी आता त्यांनी माल घातली लगेच त्याला परिणाम नाम सांगितल्यावर लगेच परिणाम आहे. काही उद्या परवा नाही. म्हणजे काही आता आपण बोलतो गुळ खाल्यानंतर कधी गोड लागतं, ताबडतोब लागलीच गोड लागतं. मग तसा नाम घेतल्यानंतर लगेच परिणाम व्हायला पाहिजे है ना. हा अनुभव आपली मंडळी ते सांगतात. म्हणजे मीच मोठा एक सांगणार, मीच बडा मारणार असं नाही. माझ्यापासून 4-10 पट्टीने सामनेवाली जी बसलेली ती हुशार आहे, समजलं का. म्हणून माऊलीने काय सांगितले की मज पामरा हे काय थोडपण पायीची वाहन पायी बरी. ज्ञान राजमाची योग्यांची माऊली म्हणतात ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुमायचे. तो ज्ञानी यांचा राजा आहे. मज पामरा किंवा किती म्हणजे नम्रता घेतलेली, साधू संतांनी नम्रता घेतलेली, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पण नम्रता घ्यायला पाहिजे. नम्र झाला होता त्याने कोंडलेली आनंदा. आता तुम्हाला इतिहास सांगायला गेलो ना, तुम्ही उजळपर्यंत बसायची तयारी पाहिजे. इथे मी असंच उभा राहायला सांगेन. उजळपर्यंत आम्ही प्रॅक्टिकल केलेली, नुसतंच नाही. म्हणजे श्रीपाद बाबांच्या कीर्तनाला श्रीपाद बाबा आले ना की आम्ही हजर, अटेन्शन कुठे या तुम्ही आपल्या याच्यामध्ये लगेच हजर. पण श्रीपादवर कीर्तन सेवा करायचो आम्ही, गायन करणार. आणि बाबाला विचारायचो बाबा तुम्ही आता जाणार कधी, रात्र झाली 9 ते 11. म्हणतो आम्ही आलोच नाही तर जाणार कुठे. असे काय बोलतात ते तत्वाने बोलत होतं, आमच्या पेटवाने सांगितलं. आलोच म्हणजे संत येत पण नाही की जात पण नाही, त्यांचं शरीर येतं शरीर जातं. हा बाबांचा तत्वज्ञान आहे. रस्ता कुठून येत नाही, कुठे जात नाही, जागेवर असा दृष्टांत, सोपा दृष्टांत देऊन बाबा सांगतात तुम्हाला. आजपर्यंत कोणाच्या तरी मुखातून सांगत असतात. रस्ता जाते का कुठं, रस्त्याने कोण येतात जातात, माणसं येतात माणसं जातात, साधनं येतात, सायकल, टू व्हीलर, स्कूटी, 4 व्हीलर, बऱ्याच त्यांची जेवढी नावं घेऊन साधनं येतात. हा जनावरे 4 पायाची, 6 पायाची, 2 पायाची. ते 6 पायाची इकडे असतात, लेडीज मंडळी इथे वर असतात, ते या रस्त्याने फिरत असतात. 6 पायाची माहिती आहे का. ते पण म्हणजे हुआ लिका यांच्यामध्ये पण तो जीव आहे. आणि तो जीव त्याला परमात्मा म्हणतात, परमात्म्याचा अंश आहे. व्यवस्थित आपण समजावं, वाचन केलं, व्यवस्थित श्रवण केलं, आपल्या लक्षात येतं.
सगळं एकाच केलंय है ना. इथं काय आहे, सर्वांना अधिकार माऊलीने दिलेले आहे. इथे सर्वांना अधिकार, कोणीही या आणि आनंद घ्या, सेवा करा. इतर ठिकाणी नाही. सामनेवाल्यांची आवाज टाईट झाली पाहिजे. बीबीच्या देशाचे खालून बोला. जेव्हा आपण आस्ती बोलतो लोक फायदा घेतात. जोरात बोला, चांगलं बोला. जोरात आता बोलला तरी हिताचं असतं. आणि आगाऊ बोलला तरी हिताचं असतं. भूतट बोलला तरी हिताचं असतं. हिताचं तुम्हाला हरवले म्हणजे कीर्तनकारांनी. मी नाही कीर्तनकारांनी. तुम्ही नाचतच नाही. कीर्तनकार कीर्तन सांगतो, गायन करतो, नाचतो म्हणजे किती एनर्जी असते पाहिजे. टाळी वाजवा सर्वांनी कीर्तन. आणि तुम्ही साथ देता तुमच्यासाठी वाजवा. ऐकणारे वाचण्यासाठी तुमच्यासाठी वाजवा. मुलगीसाठी वाजवा, कीर्तनसाठी वाजवा, सर्वांसाठी वाजवा. एकदा सचिदानंद श्रीपाद बाबा. काय आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे. दुसऱ्याला बदलाव जायचंच नाही. आपण सांगायचं काम करायचं. जे आपल्याला माहिती ते सांगायचं. पण तो आपण नसो पाठवून पुरावे रामदास नंतर जे जे आपल्याला शिकावे ते इतरांशी सांगावे. शहाणा करायचा व्हायचं ज्याचं त्याच्यावरती आहे. म्हणून आम्ही कोणाला जबरदस्ती करत नाही. आमच्यावर आरोप लावला तरी चालेल. मार घालायला कधीच म्हणजे त्याला सांगताना जबरदस्ती करतो. मार घालताना जबरदस्ती नाही. का करतो? त्याचा भला व्हावा, त्याचा चांगला व्हावा, त्याचा संसार सुखाचा चालावा, त्याच्या जीवाचा उद्धार व्हावा याच्यासाठी. आरोप करतो तरी चालतील. आम्ही आरोप पण सहन करायला तयार आहे. Thank you.
वादन नर्तन लावणी मृदंग श्रुती ताल घोष शेऊ ब्रह्मरस आवडणे हा नुसता कीर्तन मनोरंजन टाइमपास करमणूक नाही, हा ब्रह्मरस आहे. हा ज्याला सेवन करता येतं त्यांनी सेवन करायचंय, ज्याला नाही येत त्याने पण प्रयत्न करा सेवन करायचं. हे काही म्हणजे असा हे बाकीचे रस नाही, बाकी बरेच रस आहेत. काढे आहेत, लिंबाचा काढा, गोलवेलचा काढा, ऊसाचा रस, संत्र्याचा रस, हे रस आहेत. पण त्यांच्या पलीकडचा जो रस आहे तो ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस घेई काढा केले पिळा. परत तो रिटर्न रिटर्न आपल्याला काय पाठ करायचं, घेर टाकीत जायचं, जलद चाल घ्यायचं. चालीमध्ये चाल फिरवली, तुम्ही चांगले गायक करता, चांगले सर्व काही असू दे, म्हणजे कोणाला कमीपणा नाही, सर्व आपण समान आहोत. समान आहोत ना, समान आहोत की नाही. मी वेगळा तुम्ही वेगळा असं आहे का? असं असेल तर मग कधी चुकला का लगेच. श्रीपाद बाबा हे काय म्हणतात, समानतेचा ज्ञान समबुद्धी घेता, समान श्री हरी समदभावरी हरी झाला सर्वागटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक शस्त्ररश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ निर्माण मागील या जन्मा मुक्त झालो. आता ज्याला साधूचा बोध झालेला आहे त्याला परत जन्म घ्यायचा काही उरलेला आहे का? तरी काही म्हणतात म्हणजे अजून पुढे काही शोधावं लागेल, पुढे काही म्हणजे जेव्हा मरतात क्षणी ते यायला पाहिजे. आता तुला जिवंतपणे करून दे, मरतात क्षणी याचा काय प्रश्न आहे? तुझे मरणाच्या टायमाला तुला चालूच आहे, तुला फक्त लक्ष लावायचं, तिथे लक्ष लावून राहे गोविंदा चालूच आहे. तो माहिती नव्हता, नवीन आणलं का कुठून? चंद्र सूर्य आहे, नवीन आणलेत का बसवले कोणी कुठल्या देशाने? कधीच आहे तसा नाम आणत आहे, कुठून आणलं नाही, कोणी दिलं नाही, तसंच आहे तो, जसा आहे तसा. फक्त तुम्हाला आम्हाला भ्रांती झाली होती, श्रीफळ पकडून केली भ्रांतीचा पड. पाणी स्वच्छच आहे, पाण्यामध्ये त्याच्यावर शेवट आलेली आहे. काय केलं पाहिजे? बाजूला करायची, पाणी स्वच्छच आहे, किती पण पिळा नाही का? तसा भ्रांतीचा पडल आलेला आहे. त्याच्यामुळे तुमचा जो ठेवा आहे तो जुनाच आहे. फक्त श्रीपाद बाबांनी तुम्हाला सांगितलं बाबा तुझं आहे, तुझं पासी परी तू जागा चुकलासी. का जागा चुकला? तर चिवरून या नाश केला तुझ्या घरच्यांनी. घरचे म्हणजे कोण? भाऊ, बंधू, बहिणी, आत्या, मावश्या, हे पण आहेत का? हे पण आहेत, म्हणजे भौतिक आणि ते पण आहेत. ते तुम्हाला आडवे येतात पहिला, आणि तुमच्या आतमध्ये आहेत ते काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, आशा, तृष्णा, ममता, याच्या काही सूत्रे आहेत. दुसरी म्हणजे मोठ्या मोठ्या भवसागरामध्ये त्या भवसागर पार करून जाऊ देत नाही, आतमध्ये आडवे येतात. तर बाहेरचे पण आणि हे पण आहेत घरचे, म्हणजे घरातले आपले भौतिकाने आणि आतले पण आहेत. येतात की नाही घरातले आडवे? एखादा ताई किंवा भाऊ, एखादा मुलगा सांगायला लागला, आई बाबा मला मालिका धारण करायची. हे कशाला? खायचा दिवस आहे, खा आपली मजा करतो. किंवा काही लोक म्हणतात त्यांचा म्हणजे तरुणपणामध्ये की खाया प्यायचा दिवस आहे. एखाद्याने समजा मालिका धारण केली, त्याला काय वेळा माणूस काय काढून टाकायचं बोलतात. शाळा असेल टिकून ठेवी, आता वेळा असेल तर काढून टाकेल. म्हणजे चांगलं सांगणारी पण लोक आहेत, वाईट सांगणारी लोक आहेत की नाही? दोन्ही आहेत. कोणाच ऐकायचं?
चांगला सांगितलं त्याचं ऐकलं तुमचा फायदा होईल, नुकसान होणार. वाईट सांगण्याचं ऐकलं तुमचं काय होईल? नुकसानच होईल. तुम्हाला चांगली गती नाही, अधोगती. अशी अधोगतीची माणसं भरपूर आहेत, सद्गतीची माणसं भरपूर आहेत. म्हणजे ऐकावं ज्याचं करावं म्हणायचं आहे ना. सबका सुननावर दीर्घ काही ना. कोणाचं जर चांगला करता येत नसेल, कुणाचा आपल्याला चांगला करता येत नसेल तर वाईट तरी नाही करायचं. बरोबर कसं? वाईटाचा परिणाम वाईट आहे, चांगल्याचा परिणाम चांगला आहे. सर्व एकच आहे. देव सर्वांचा एकच आहे. सर्वांचा ब्रह्म एकच आहे. सर्वांचा आत्मा एकच आहे. आता असं सांगितलं ना, आता उदयकर सांगते सर्वांचा परमेश्वर एकच आहे, सर्वांचा ईश्वर एकच आहे, सर्वांचं चैतन्य किती म्हणजे वेद वाचून गेले पुढे मौनावरे ते गुहे तुझला काहीचे प्राप्त पूर्वी सुकृताचा. म्हणजे अनंत जन्माची ज्याची पुण्य असेल ना त्याच्याच पदरामध्ये हा ठेवा भेटतो, इतर लोकांचे नाही. म्हणून त्याचा गणित आहे. लोक सांगून का ऐकत नाही? ते पहिल्यापासून पापच घेऊन आले. बरोबर त्याचं उत्तर आहे, म्हणून ऐकत नाही. तुका म्हणे नाड आणि पाप येतो आड आडवा येतो. तुका म्हणे नाड पाप येतो हिताड आपुलिया हिता सबका आत्मा सबका मालिक असं आपल्या पोटात यायला पाहिजे. जे पोटात आहे तेच होतात. पोटात नसेल होतात येणारच नाही. किती आणण्याचा प्रयत्न करा, येणारच नाही. जीवजंतुशी केवी करे. तिचा तो जो प्रमाण आहे वेदांना सुद्धा नाही जाणतोय. मग हे जे काय जीवजंतू आहे त्यांना कसं कळेल? हरिप्रद प्राप्ती भोल्या भाविकांचे अभिमानी यांची नरकवास. गर्भवास म्हणजेच नरकवास. धडा विठ्ठल आईच्या पोटात तेव्हा तो नरक असत. बाहेर आल्यानंतर हा नरक. आतमध्ये गर्भ जन्म घेताना आईच्या पोटात नरकच असतं, तिथे त्याचा तोंड असतं. तेव्हा मला बाहेर काढ म्हणून त्याला गर्भवास नरकवास म्हटलेला आहे. किती वेळा जन्म यावे किती व्हावे फलित. म्हणून हा जीव गेला आणि विठोबाची शरण गेला. आताचा देव पण आपला विठोबा आहे. कोणता विठोबा आहे? काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल.
आहे, पुढे नाही का? कोणाला पांडुरंग म्हटलेला, विठ्ठल कोणाला म्हटलेला आहे? आत्म्याला विठ्ठल म्हटलेलं आहे. एवढा सोपा ज्ञान बाबा आपल्याला सांगतात. ऐकतच नाही, ऐकून ऐकत नाही. किती सोपा. तेव्हा पण विठ्ठल होता, आताही विठ्ठल आहे पंढरपूरला, इथेही विठ्ठल आहे. काही वाद घालायचं काही संशय घ्यायचा प्रश्नच नाही. आधी नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, मग तेव्हा पण विठोबा होता. आताही भूवैकुंठ पंढरी निर्माण केलेली तिथे विठोबा आहे. कुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाये भीमा उदरी जगा. म्हणजे नदीमध्ये आंघोळी केली की पाप जातात. आता त्या नदीमध्ये मासे, म्हशी, गाई, गुरे रोजच आंघोळ करतात. त्यांना लवकर देव भेटला पाहिजे. आपण एकदा कधीतरी जातो वर्षाने. तुका म्हणे पापे न जाती तीर्थाची या मापे. तुका म्हणे पापे जाती संताची या जे उन्हाच्या सुट्टीमध्ये वाजत लोक म्हणतो याला धंदे आम्हाला त्रास होतो. एकदा सुरुवात केली असल्यास तसा भोंगा आहे. मी जेवढा वाजवत तेव्हा वाजला. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांचा जप म्हणजे काय? त्या नामाचा जप. संतांचा जप म्हणजे संतांनी दिलेल्या नामाचा जप आहे ना. ज्याने नाम घेतलेला आहे तो वाया गेला नाही जाणार. आपण म्हणतो गेला वाया. अरे कशाने गेला? तो वरपांगाने वाया गेला असेल, पण अंतरंगाने जाणार. तो भले योग भ्रष्ट होईल, परत चांगल्या घरामध्ये जन्म घेणार, वाया जाणार नाही. मी माझा अनुभव सांगत आहे. माझा म्हणजे तर माझा मी बोललो म्हणजे इथून आधी सर्व मी पण लिहिलं, माझा पण नाही. मी म्हणायला गेलो माझ्या म्हणायला गेलो तर निमित्त तसं धनी केला असे माझे म्हणून काही बोलायला जागा ठेवली नाही. हा मी देव आहे, मोठा देव आहे, कालाचे कुटुंबाचे इथे माणसाचे काय एवढे का काही माणसं सगळं देवाचंच आहे. कोणाचा सांगायचा? देवाचा सांगायचा. देवाचं कोणी दाखवलं आपल्याला? संतांनी. कोणाला सांगायला? संतांचा. संत कशामुळे माहित पडले? सद्गुरु मुलं माहित पडले. कोणाला सांगायचा? सद्गुरूचा. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू, धन्य धन्य तो शरीर नर नव्हे तो ईश्वरू. बरेच याच्याने कीर्तनाची सेवा मिळालेली. आपण गणित करीत नाही. मी ललित करायची नाही म्हणायचा विषय आपले. आपण कोणाला सांगत राहत नाही माझी सेवा लावा म्हणून. सेवा लावून सुद्धा पाप आहे म्हणून नरकात जायचे असं काही म्हणतात. पण तसं नाही, काही तसं नसतं. एक म्हणण्याचं कोणी काय म्हणून काय म्हणलं ते देवच नाही. मग त्याच्या टांग्याला आग लावायची का? तो म्हणतो देव नाही, तू म्हणतो देव नाही, म्हणतो देव आहे. हा अजादवाद, काही शून्यवाद असतं, काही शास्त्राचा वाद असतं, बरेच प्रकारचे असतात. काही शून्यवादी आहे. मला एक भेटला कम्युनिस्ट पक्षाचा म्हणजे शून्यवादी गणपतीला महाराज होते शरद पवारांच्या घरी. पण ते सर्व शून्यच आहे. बरं ठीक आहे बाबा, तुझ्या मजामान ठीक आहे, सर्व शून्यच आहे, शून्यापासून झालेले आहे. अरे काका, मग शून्याला कोणी निर्माण केला तू माहिती नाही. मग वाद घालायचा नाही शून्याचा, परत बोलायचा नाही, माहिती नाही म्हणतो. शेलूला गेलो, कीर्तनकार कीर्तनाचं आता नाव घेतो पांडुरंग मसने. प्रत्येक कीर्तनाशी वाद घालायचा. मला नाथाने नेला होता. नाथा इथे कामाला होता. बागडे
ते ऐकलं तरी चालेल, मी कबूल करून देईन त्यांना. ऐकलं जबाबदारी नाही, कोणालाही वाद घालायचा, माझ्याशी वाद घातला तर महाराज तुम्ही सांगता नाही काहीच नाही म्हणतो. ठीक आहे, तुझे म्हणण्याप्रमाणे काहीच नाही, शास्त्र नाही, काहीच नाही. आता कीर्तनात मीच सांगितलं होता, कधी कीर्तन होता, शिवरात्रीचं मोठी मस्त मजा करतात, ड्रेस करतात, अशी मिरवणूक करतात लक्ष घेऊन. आणि नमस्कार म्हणतो की काहीच नाही. मी कीर्तनात काय सांगितलं होता की सर्व जगच परब्रह्म आहे, तुम्ही कोण आहे परब्रह्म. ते त्याने ऐकलं का बरोबर. माझाच प्रश्न मलाच उत्तर सांगायला लागला, पण तो काहीच नाही बोलला. मी लगेच मुद्द्यावर आलो. तो आपल्याला मका शिकवतो ना ज्ञान, त्याला मुद्द्यावर आणायचं, सांगून ठेवता आयडिया. कारण युक्ती असतं, दानगाई युक्ती म्हणजे दानगाईपासून युक्ती श्रेष्ठ असते. बाबा युक्तीने करा, तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली ठेवली पाहिजे. त्याला विचारतो तू काहीच नाही म्हणतो. हे बघ, तू कोण आहे पहिला सांग लवकर. तू कोण आहे म्हणतो, मी ब्रह्म आहे. मग ही बाकीची कोण आहे तुम्हाला माहित नाही म्हणतो. मग आजपासून वाद घालू नको. काय घालू आहेत का बोला, तू ब्रह्म आहे, ही पण ब्रह्मच आहे, माहिती नाही, मग कशाला वाद घालायचा. तो म्हणतो मी निरंकारीचा. तुझे निरंकारीचा ज्ञान मी तुला सांगतो काय आहे तो निरंकारीचं ज्ञान. त्याच्यापासून आमच्या जवळ आलेले असते दिलेलं आहे. कलमचे नाथपंथी आले होते बघा. मी ना ठोकरीकात आलेला माणूस आहे. जो ठोकरी काढून जो अनुभव सांगतो ना, तो ओरिजिनल असतं. जरी ठोकरी खालीच नाही याचा ऐकले, त्याचा वाचलेला. ठोकरी खालेला माणूस ओरिजिनल सांगत असतो. इथे ठोकरी खालेली बरीच माणसं आहे. ठोकरी खालेली माणसं याच्यात आलेली हजारो लाखो आहेत. सांगू का शेर काय ते, अरे मेहंदी लाल होतीये पिसने के बाद. सर्व बोलायचं आपल्या इथं, पोलीस बोलायचं, कवरपट्टी बोलायचं, आपली पद्धती. लोक आर्टिस्ट सारखं तबलं वाजवतात, ढोलक्या वाजवतात कीर्तनामध्ये. आपले तर मृदुंग आहे. कीर्तनात ढोलकी चालत नाही, तमाशाची ढोलक्या वापर करतात. कीर्तन नाही तो तमाशात आता. मेहंदी लाल होती है पिसने के बाद, आदमी सुधर जाता है ठोकर खाने के बाद. तसं मी आणि माझे आमचे दोन शिक्षक मित्र मंडळी ठोकरी खाऊन इथं आलेल्या व्यासपीठावरती आम्ही काय ऐकलं का बोलायला. आणि या लग्नाची वरमाई जेवढी आगाव आहे, तो वरात किती आगाव असला पाहिजे. वरमाई समजले का अर्थ म्हणजे तुमच्या लग्न होतं ती वरमाई नाही, ही वरमाई आपली ही तेवढी आगाव तर आम्ही वरात आगाव आहे ना. हे बाबा सांगतात, बाबा म्हणतात, म्हणत होते ना, आता पण तेच म्हणतात. निमित्त आहे. असे वाद घालणारे भरपूर म्हणजे बऱ्याच लोकांना आम्ही गप्प केलेले आहेत. आणि आम्ही कसं विषय आताची घरी तोंडावर होत मला काही समजतच नाही येत नाही. तेव्हा आम्ही पेटताना आम्ही दाखवतो पेटून. त्याला उलटा गेले शिवरात कोणी असो तो मध्ये तपश्चर्या करून दाड्या वारवल्या असेल, भगवत ड्रेस केला असेल, अशा लोकांना नडलेलं आहे. आमच्या जवळ एक ईश्वरी शक्ती आहे ती बाबांची, त्यांची प्रेरित केलेली. आणि त्या शक्तीच्या जोरावर सर्व आपलं चालते, बाकी काहीच येत नाही. आता इथून मी तिथे गेलो ना, जसं काही माणूस एकदा गुलाचा गणपती तिथे गेल्यानंतर इथे आहे ना राईट पाहिजे काय, अरे ती शक्तीच काम करतो आपली संतांची देवाची. इथून मग त्या शक्तीला आपण आडवा नाही यायचं. तिला जशी बोलेल तशी बोलून द्यायचं, पण ती चांगलाच बोलतो, चांगलंच बोलतो. ती ईश्वरी शक्ती म्हणते, तिला कुंडली शक्ती म्हणतात, ईश्वरी म्हणतात. तिलाच म्हणजे चैतन्य, तिलाच आत्मा म्हणतात. तोच शिव आणि तीच पार्वती, दोन्ही एकच आहे, वेगळं आहे. वेगळं वेगळं आपल्या मध्ये आपल्याला भ्रम होतो म्हणून वेगळं समजतो. आता स्त्री पुरुष लगेच दिसायला वेगळे, असायला वेगळं समजतो. स्त्री समाज पुरुष समाज वेगळा आहे. आणि तिच्यामध्ये पण आत्मा माझ्या, तिच्यामध्ये देवच माझ्या एकच झाला. असे तिने हजारो उदाहरणं दिलेले आहेत. ज्ञान देवा प्रमाण आत्मा आत्मनिदान सर्वागठी पूर्ण एक नाते. माऊलीने प्रमाण देऊन सांगितलेलं आहे. लोक म्हणजे आडवी येतील किंवा तुम्हाला वाद घालतील म्हणून प्रमाण देऊन सांगितलं. बरोबर आहे का चुकीचं आहे, खरं आहे का खोटं आहे, असं आपण समाजाला वधवून घ्यायचं नाही तोंडातून. कीर्तन म्हणजे दिल बहलाने की बात नाही. कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही, टाइमपास नाही.
तुम्हाला टाइमपास मध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मोठे टीव्ही आहे, लहानपासून मोठा एवढा मोठा टीव्ही आहे, चालू करायला बसा अखंड राहतो मनोरंजनासाठी टाइमपास साठी. इथे टाइमपास काय लोक टाइमपास साठी येतात, चला घरात करमत नाही जावं काय उपयोग त्याला अर्थ नाही. काही लोक कीर्तनात बसलेले असतात पण ऐकतच नाही कीर्तन. हा खरी गोष्ट आहे. त्यांना विचारलं मी काय सांगितलं तुला माहित नाही, मग याचा अर्थ काय ते ऐकत नाही कीर्तन. आणि जो ऐकतो तो सांगतो हा महाराज तुम्ही काय सांगितलं, काय सांगितलं मी आता ऐकणार सांगा लवकर, नाही ऐकलं ते सांगणार नाही काय सांगितलं. आता लगेच विषय झाला विसरत मी आठवण ठेवलेली आहे, नाही तुम्हाला पण विसर पडतो. इथे आहे ना देहीच विधेही भोगोदशा, इथे अवस्था देहाचा भान राहत नाही म्हणून आपल्या लोकांना सिग्नल द्यावं लागतं. सिग्नल चालू असतात म्हणजे सिग्नल घडे काटा हे चालू असतात असं बघत असं ठेवायचं. कीर्तन करावं इथं ही सिग्नल असतात. टाईम झाला म्हणजे सिग्नल दिला की गाडी थांबते, आपली माणसं तोडून जायच्या महिला सिग्नल पण ऍक्सिडेंट झाल्यापासून काय म्हणतो ज्ञान देवा प्रमाण हाच विषय चालू होता ना. आत्मा हा निदान सर्वागटी पूर्ण म्हणून तुम्ही कशावरून ऐकता मग विषय चालू त्याच्याशी तुम्ही समरस होत नाही, ते ऐकत नाही, फक्त बसल्या उभे राहिल्या चालले आपला धंदा. मग हा जो प्रमाण देऊन सांगितलेला हा विषय 100% 101% खरा आहे की खोटं आहे. म्हणून आम्ही लोकांना सांगतो समाजाला कल्याण तालुक्यामध्ये आवाहन केला. मी काय सांगतो माझा कधी जास्त सांगायला मागते काय होतं आपलेच तोंडी आपल्या बळावे मारायचे नाही, दुसऱ्याने सांगितलं आपलीच कीर्ती आपण सांगू नये, दुसऱ्याने सांगितलं बाबा हा कसा होता हा कसा झाला मग बरोबर आहे. मी काही सांगेल तुम्हाला सांगताना बैल दूध देतो तुम्ही म्हणाल हा बैल दूध देतो, मी सांगाल बैल गाभण राहते तुम्ही हा असं असतं. तेव्हा दुसरा सांगेल ना मग तेव्हा बरोबर आहे. हे जे आमचं जे रेकॉर्ड आहे ना हे दुसऱ्याने सांगायचं. आम्ही सांगायला गेलो काय लोक म्हणता अरे ही सगळं असं केलं याच्यात आले याच्या मागे कशाला लागत. एक वेळा मी सांगितलं माझं हकीकत दादाने मला एक केला होतं बरोबर नाही होतं. लोक तेवढाच मुद्दा बघतात तुम्ही असे होते आम्ही कसे मुद्दा लहानपणी मोठे घर असते तो विषय नाही सांगायचा. म्हणजे आम्ही काय केले किती केले कसे केले कारण वाले कोलेचं उदाहरण आहे. वाले कोली आहे माणसं मारायचा पापे करायचा त्याच्या पोट भरण्यासाठी बायकोचं त्यांचा. जेव्हा नारदाची स्वारी आली तो कशासाठी करतो पोट भरण्यासाठी. जा विचारून त्यांना मी जे पाप करतो माणसं मारतो तुमचा पोट म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्ही इशारा वाटेकर होणार आम्हाला गरज नाही असे हात. तसं तुमचा परिवार आहे ना त्यांना तुमची गरज नाही तुम्हाला त्यांची गरज ते असे हात करतात. तू त्याला दे आम्हाला सांगू नको. पण परिवार म्हणजे आई वडील आपले जे वडीलधारी माणसं आहेत ना ही लहान माणसाचं एवढा कळवळ असतं की बाबा त्याला चांगला मार्ग भेटावा चांगला खायला भेटावा. स्वतःला घेत नाही हकीकत आहे. माझा अनुभव आहे स्वतःचा. स्वतःला घेत नाही पण परिवाराला पुरवतात आहे ना. वडील काही सामान्य नाही. वडील होतं म्हणून तुम्ही आले, आई होती म्हणून तुम्ही आले. तुमची आईच असते वडील नसतं तुम्ही कुठून आले असते. वडिलांना कमीपणा देऊ नका. हा वडील हा तुमचा घरचा अस्तित्व आहे. आई अस्तित्व वडील मंगल्य ते वडील अस्तित्व आई मंगल्य घराचे ते खांब आहे. त्यांच्यामुळे उत्पत्ती आपली झाली ते नसते कुठून आलो असतो. म्हणून असे घनचक्कर असतात सांगणारे की त्या ताई मंडळी इथे व्यासपीठावर उभं राहायचा अधिकार नाही. आपण ठासून बोलू शकतो. आपल्याला श्रीपाद बाबांनी अधिकार दिलेला श्रीपाद बाबा अजून पण देतात अधिकार पुढेही देणार अधिकार नाही. ताल घ्यायचा आम्ही डायरेक्ट कीर्तनांमध्ये फायरिंग करतो. आता आले विषय म्हणजे अनुभव सांगायला काही हरकत नाही. अनुभव तलवलीला असं कीर्तन होता. आपला एकच चरणावर कीर्तन चालू आहे. पहिला एकच चरणावर चालू आहे. एक चरण आपला एक ना 4 कीर्तन होते संपत झाले. तुम्ही नुसता एक ओम घेतला ना अखंड रात्र संबंध एक नुसत्या पहिली ओवी घेतली ना असं नाही सगळ्यात चरणावर सांगितलं. आपला जो 1 तास आहे तो एकाच चरणावर जरी सांगितला तरी ते जगमान्य लोकांना सर्व मान्य नावं ठेवत असते त्यांचे नाव द्यायचे जवळ. कुठे विषय आला होता बरोबर ऐकत होता
ते आपलं म्हणजे आयरोली लाभाडे वगैरे तलवली आमच्या नात्यातले कीर्तन थोडे ते कीर्तन आपले पण म्हणजे काही मंडळी आहेत ते काय साधारण नाही. आणि तुम्ही साधारण जायचं कधी झाशीची राणी बनायचं कधी कालिका बनायचं साधारण जाऊन चालत नाही. ते याचे सांगतो तलवार घ्यायची पण तयारी ठेवायची. मी असा विकास करतो आम्ही असं साधारण भाऊ नाही गणमाशी आणीला एकीकडे बोलले घालून ठेवणार नाही असं एक चालू आहे असं बोलले नाही नुसते भाऊ नाही आम्ही बोला असं साधारण एवढी पावर आहे. म्हणजे अरे अर्जुनाला सांगितलं श्रीकृष्णाने अर्जुना तुम्ही किती लोकांना जगाला मार्ग तरी तुला आपलं पुण्य होणार नाही. मग आपला मार्ग तोच आहे ना आपण सगळे जगाला खलस केलं तरी पुण्याने पाप नाही होणार. आपण काय करणार माहिती का शिवाजी महाराजांनी बाहेरून कत्तल केली आणि तुकाराम महाराजांनी आतून कत्तल केली. आपलं काम काय लोकांना आतून मारायचे आतून गेले तर बाहेर काय करणार ते बाहेर लोळले पडतात. अरे सुग्रीवामध्ये काय पावर होती माहिती का की सांगलीवाले त्याच्याकडे बडीकडे बघितलं त्याचा अर्धा बल द्यायला जायचा कोणाला सुग्रीवाला त्याचा अर्धा बल कमी व्हायचा. त्याच्या स्वतः गावाचा वालीला जो बल होता ना तो सुग्रीवाने पाहिलं तर अर्धा बल कमी झाला. तो वाली सुग्रीवाला ऐकतच नाही. शेवटी देवाला तिथे यायला लागला. देव म्हणतो आता माझं काही माझा भक्त आहे महाराज आहे ना कसा महाराज दोघे सारखेच दिसतात. निशाणी काय ठेवली हार घातला गल्यामध्ये कोणाच्या सुग्रीवाच्या. ज्याच्या गल्यात हार आहे तो सुग्रीव आणि ज्याच्या गल्यामध्ये हार नाही तो वाली. मग आता रस्ता कशाला तुम्ही शॉर्टकट सांगतो एक गोष्ट सांगितली आता कीर्तन त्याच्यावर मग तो गोष्टीच सांगायचं. आपण फक्त त्याचा सिद्धांत घेण्यासाठी तत्व सांगण्यासाठी आपल्याला सांगावं लागतं. गोष्ट ना म्हणजे इतिहास वालीला मान मारला वाली राम म्हणतो राम अरे श्रीकृष्ण मी तुला काय केलं होता राम तुला मी काय केलं तुझा माझा काय वाद नव्हता माझा काय गुन्हा होता मला विनाकारण का मारला. म्हणतो तू दुष्कृत्य करीत होता माझ्या भक्ताचा शक करीत होता. मग शेवटी भक्तासाठी मला ती गोष्ट करावी लागली. पण माझ्याकडून जे काही घडलेलं आहे माझ्या गुन्हा घडलेला आहे तो मला पुढच्या जन्मामध्ये फेडावा लागेल. म्हणजे त्याला सुखत नाही सुखाला आपल्याला कसं होतं माणसाने ते देव होते आपण माणसं आहोत पण आता आपण देव झालेले आहोत अनुभवाने. आणि त्याने सांगितलं आता या जन्मामध्ये मी राम आहे पुढच्या जन्मामध्ये कृष्ण होणार आणि तू पारडी म्हणजे पारडी होणार भिल्ला आणि तुझा बाण मला लागून माझा देव सोडणार. बरोबर काय इतिहास वाचा असं म्हणजे. तर अशा गोष्टी घडलेल्या काही नसताना का मारला तुम्ही मला तर म्हणजे सांगण्यात रामाने त्याला आतून पण मारल्यावरून दुर्योधनाला सांगतो श्रीकृष्ण अरे तू युद्ध करायला मी आतून पहिलंच मारलेले तू वरून तुझं काम कर तो मारणार कोण तुझ्यामध्ये पण मीच आहे त्याच्यामध्ये मी तुझं कर्तव्य कर तसं आपलं इथे कर्तव्य आहे. कीर्तन सांगणं म्हणजे कर्तव्य आपलं कर्तव्य करत आपण आपलं काम काय लोकांना आतून बाहेर करायचं. शिवाजी महाराजांचं काम बाहेर तुकाराम महाराजांचं काम आतून म्हणून ते बोलले धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम विध वाढवावे. पाखंड मताचे लोकांचं खंडन पाखंड मताचा खंडन अज्ञानाचा खंडन आणि ज्ञानाचा उगम याचं नाव धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हरी हरी म्हणून साधू बोध झाला पुन्हा उरलिया ठेला थाईच मुराला अनुभव. हे साधूचा बोध होतो तेव्हा माणूस इथून सांगतो मला प्रबोध झाला नव्हता तेव्हा अनुभव झाला नव्हता. बाकी बाबा वाद घालणं पाटण तरी किती देव निर्गुण निराकार नुसतं म्हणजे ऐकलेले वाचलेले पण अनुभव जेव्हा बाबांच्या सर्कलमध्ये आलो श्रीपाद बाबांचे तेव्हा मग अनुभव विना बरोबर नाही तेव्हा अनुभवाचं सांगायला लागलो तासून. आताच नाही म्हणजे तुम्ही आता नवीन मंडळी आहे तुम्हाला इथे सांगायला गेलं तर तुमचा म्हणजे सर्व थरकाप होईल. आम्ही असं राईट फाईट केलेली डायरेक्ट म्हणजे समोर आपल्या समाजामध्ये आम्ही घाबरलो नाही. बाहेरची लोक होती आपली आलेली घाबरत होती यांचा समाज बेकार आहे आगरी कोली ते लगेच मारतात डायरेक्ट यांना सांगून काही फायदा नाही. आणि आम्ही व्यासपीठावरती उभे राहिलो घाबरलोच नाही डायरेक्ट बाबांचं आव्हान बाबा करतात तोच आव्हान केला.
आम्ही जर खोटं सांगत असेल भरल्या चौकामध्ये थांब्याला बांधा, राकेट टाका आणि काडी ओढून द्या, राकेट मध्ये होत नसेल पेट्रोल टाका, आवाज चालूच राहणार जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत. काय घाबरायची गरज आहे? सत्य माल आपल्या जवळ, सत्य वस्तू आपल्या ज्ञानाला काही कीड लागत नाही. घाबरायची काय गरज आहे समाजाला? लोकांना समाजाला घाबरायचा असेल तर इथे व्यासपीठावर यायचंच नाही. तलोलीचं राहायला वाटतं तर सोडा पाणी येणार आहे वेळेवर बरोबर आठवत ना किंवा तेवढं म्हणजे भान ठेवता तेवढी वाटली विसरून जाईल. सालूमध्ये कीर्तनाला सोबत वगैरे होते आणि ते महाराज म्हणतात ते अर्ध्या अंकुराने ठेवले झालेले. काय म्हणतात? अरे तुम्ही खाली उभे राहू नका, या पण हाकीच होत्या. नाही म्हणतो आम्ही राहणारच उभे. सुंदर ते त्यांना नाही बसले मी तिकडे होतो आतमध्ये माझी कान आल्यानंतर मला सांगितलं ते अशी सांगत होते तुम्ही खाली बसा, बाहेर टाल नाही घ्यायचं, पण उभे राहा, मी इथून सांगतो. आम्ही नाही बसलो, बरा केला, चांगलं केलं तुम्ही. आता उभे राहा मी त्यांना सांगतो. मला आता जे काही याला बोलले ताई मंडळीला टाल घेऊन उभे राहू नका. हा आला कुठून पहिले बोलणारा सांगा म्हणजे कोण बोलतो मला माहिती, तो समोरच होता. तर चालू भागवताचा अभ्यास केले का बरं? कालच वाचले भागवत. किती? 14 अध्याय, 23, 24, 25, 26 श्लोक. 22, 23, 24, 25 श्लोकामध्ये एकांताचा विषय सांगितलेला आहे आणि त्याच्या लोकांताचा विषय सांगितलेला आहे आणि 26व्या श्लोकामध्ये एकांताचा विषय सांगितलेला आहे. तो स्त्रियांनी म्हणजे वास्तव ठेवू नये हा एकांताचा विषय, लोकांताचा नाही. मग असं बोलणारा आला कुठून? म्हणजे त्याला धडधडीतून उकळून काढला की आकाशातून पडला? जिच्या पोटातून जन्माला आला तिला अधिकार नाही, याला अधिकार कोण दिला? त्याला झालं त्याचा पान उतारा. बोलायचं टाकलं होतं, कशाला वाद घातला तुम्ही? आता भेटला ना उत्तर, होतं भेटला उत्तर चालू मध्ये. सोनार पाण्याला आपला गरुड शरद लावणार लय आगाऊ माणूस, पण शांत, आपल्यासाठी शांत, जशाच तसा. कीर्तन होता आपला ताईचा, गायकवाड ताईचा राहुलची. ती कुठेतरी बरीच 12 कोसा होती इकडं, 12 नाही म्हणजे बरीच दूर होती. 12 कोस बोलल्यावर नाही लांब होते, काही कोण लांब अंतरावर होती. आधी नाही तर तुम्ही कीर्तनाला उभे राहा, ठीक आहे आपलीच मंडळी आहे, राहिलो कीर्तनाला उभा. अभंग घेतला, ठाकूर वगैरे होता आपल्या नाही, आपला वारकरी डिफिक्शन नाही, गणेश महाराज ठाकूर ते पण होते. अभंग कोणता घेतला होता माहिती आहे का? अभंग विष्णुमय जग वैष्णवंता धर्म आणि भेदा भेद भ्रम. त्याला पटला म्हणतो माझं बोलून आपण घेतलं होते, भेद काय ठेवला नाही. विष्णुमय जग म्हणजे आपण आनंद संप्रदायाचे वारकरी संप्रदाय. अजूनपर्यंत त्यांचा हे गेलं नाही का? म्हणजे काही लोकांचा अजून त्याचा भ्रम गेला नाही आणि शेवटपर्यंत त्याचा भ्रम जावाच नाही. बघा कसं आम्ही एकेकाला मध्ये गेलेला तिथे. मग त्याच्यानंतर आहे ना रामदास मनसुखचा पुतण्या संतदास मनसुख. रामदास मनसुख वारकरी संप्रदायाचा अध्यक्ष. संतदास मनसुख माझं मी नाव घेऊन सांगतो, नाव गाव घ्यावं होईल ते होईल कोर्टात जाईल. त्याला बाबांनी बाबूदादा तिथं असे पलगावर घेऊन जवळ ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये अवस्था सांगितलेली चित्त साकार की भागवत मध्ये सांगितलं. एवढं सांगून त्यांनी विरुद्ध पुस्तक बनवला की हे होतंय म्हणून. काय करत आहे? त्याचा कीर्तन होता सोलर पडला म्हणजे दोन्ही मिक्सिंग होती वारकरी आणि सण. त्याचा कीर्तन होता, त्याच्या कीर्तनामध्ये शरद करत म्हणत लागला मग आता तुम्ही उभे राहा. म्हणजे मी एकदम मोकळं झाली कुठे पण मध्ये मला तुम्ही सांगितलं खाली बसा, काल घ्या, मुद्दम काही जे सांगा ती सेवा करतो नाही तर मग काल बसायचं ऐकायचं करायचं. म्हणजे असं कुठलीही सेवा करतो. तुम्ही हे उचलायला सांगितलं ते पण झाडून करावं, ते पण पत्रावे ही येईल ती म्हणजे काही चालू करणार. अजून सांगा तुम्ही फक्त पत्रावे उचला नाही उचलले. मी त्याला बोललो बरं मी उभा राहिलो ना याला कीर्तन देणार नाही तर उभा राहतो. बरं मान्य आहे का? चालेल बोलतो. बघ नाही तर देणार नाही मी आला तरी तर देतो. तिला काय होतं कपडे नव्हते माझे बरोबर म्हणजे डिफिक्शन मारलं तेव्हा लांब झपातीला तो घातला. त्याचाच धोतर त्याचं उपरणं सगळं राहिलो उभा. नाही आला तो. नाही आल्यानंतर मी कीर्तनात काय बोललो
की कीर्तन सांगत असताना माणसाचा जरी जागेवर जीव गेला ना तरी परवा नाही देवाचा कार्य करत असताना. त्याही भोंग उठवली बाबूदादा मी दुसऱ्या दिवशी गेलो दुसरे तुम्ही कीर्तन असं म्हणले ते काय म्हणतात की तुम्ही बोलते कीर्तनात मडवड झाला तरी मडवड शब्द वापरलाच नाही बघा अर्थाचा अनर्थ केला ते तसं जाता नाही बोललो की व्यासपीठ आहे मग असं सांगा बोलतो त्यानं व्यासपीठवर. आता देवाच्या कार्यासाठी जीव गेला तर चांगला आहे ना आपला कुठं पण म्हणजे बोल देह जावं अथवा राहो पांडुरंगे दुर्भाव चरण सोरी पंढरी चरण सर्वता आन तुझी पंढरीनाथा. बरं मला हान घेऊन म्हणतात देह जावं अथवा राहो पांडुरंगे. देवाच्या कार्यामध्ये तुम्ही गेले कुठं दिंडीला गेले इकडे गेले म्हणजे तीर्थाला गेले तिथं जर मरण पावणं चांगली गोष्ट मरतात ना काही लोक. आता कुठे पंढरपूरला काय पलटी झालं काय बस टेम्पल झाली आपली इथलीच लोक किती गणपती साईबाबाला चालले होते एकदम दोन भावली चुलत आणि टू व्हीलर दोघे संपले बाकीचे होते तिकडे फोन आला मला पंढरपूरला तर ते त्यांची जी लांबून नातं होतं तिला सांगितलं थांब बोला घरी गेली की लगेच जातो घरी थांब आता एवढे लांब आले पंढरपूर तो गाणगापूरला मी 40 वर्षाच्या अगोदर गेलो होतो नाथपंथ आमच्या रघुनाथराव एकदा 41 वर्षाचा फरक झाल्याचं गेला आम्हाला बोलते चला आता इथे आले चला बोला जशी स्वागती कशी गेलो दत्तात्रय महाराज दर्शन झाला म्हणजे दत्तगुरुच आपले दत्तात्रय महाराज गुप्त झालेले आहेत. दत्तात्रय महाराज तिथे गाणगापूरमध्ये पादुका ठेवून त्यांचे पादुकांची पावर आहे दर्शन असं तिथून पादुकांचा होते. मग ते वेगवेगळे मुकुटे बनवतात काही त्रिमूर्ती बनवतात काही दत्तात्रय महाराजाला श्रीपाद वल्लभाचा एक मूर्ती काही नरसिंह सरस्वती म्हणजे स्वामी महाराज सर्व या अवतारच आहेत दत्तगुरू. आपण कोण आहे दत्तगुरूंचेच अनुयायी आणि म्हणजे साधक दत्तगुरूंचे आणि आपलं नाव दत्तगुरूपासून आलेलं परंपरा कुठून आलेली श्री हंसापासून दत्तात्रय पासून श्रीपाद बाबूंपण झालेली आपले पण झालेली. दत्तगुरू कुठल्या संप्रदायाचे आहे दत्तगुरू कोणत्या संप्रदायाचे आहे बोला अनेक संप्रदायाचे असं बोलायचं असून दत्तगुरू कोणते संप्रदाय आम्ही कोणत्या संप्रदायाचे जरी आम्ही आनंद संप्रदायाचे असतो तरी आम्ही वारकरीच आहोत. आम्ही आनंद संप्रदाय असतो तरी आम्ही वारकरीच आहोत. काही माणसं येऊन आनंद संप्रदायाचे आहेत बोलायला घाबरतात की बोलत नाही ते आनंद संप्रदायाचे नाहीच. काही माणसं नाही कीर्तनकार आणि भागवताचार्य मोठे मोठे पदे आणि परत आहे ना अरे बोलण्याचे नंतर संपवते मी आता कीर्तन आहे नंतर बोला ना माझं लक्ष तिकडे जातं मग पहिला बोलले माहिती ना बोलले तुझे तिकडे ठरता सिंधू जायला घेतो असं करत आहे बघा. परत काहीतरी मुद्दाम असा नाकाला अक्षर त्याला समजा हा सिंधू जाई बोलले विद्या म्हणजे बाबा सांगतात काय की ती विद्या शिकायची असेल तर त्यांच्याकडे नाक असलं पाहिजे. तशी ही जी आपली विद्या आहे ब्रह्मविद्या ही कोणाला शिकायची असेल तर नाना काय माणसाला नाक घासायला इथेच यायला लागेल.
नारायण आहे नेहमी सांगतात ना बरोबर का दादा भट भट भटकशी भट भट भटकशी आणि शेवटी नाक कसाला कुठे यायचे म्हणून पहिल्या चरणामध्ये काय सांगतात लहान मुलांसाठी लहान वागत श्रीकृष्णाला लहानपण होता येत होता मोठं पण येत होता नाही का तसं लहान मुलांचं काय व्हायचं नम्र झाले होता ते बघा सांगायचं भरपूर आपला कीर्तन भेटतं मला सांगायचे बघा जिवंतपणे किती हाल
कीर्तनकाराला हार घालतो त्याला माहित नाही कशासाठी घालायचं. एक मिनिट. आणि तो घालून घेतो त्यालाही माहित नाही कशासाठी हार घालायचं. हार मध्ये हा एक पुष्प आहे, सुगंध. सुगंध फुलं दिसत नाही, सुगंध दिसत नाही. सुगंध म्हणजे देवाचा स्वरूप आहे. हॅलो हॅलो हरी हरी. कीर्तनकाराला हार कशासाठी घालतात बाबा सांगतात. हार घालतो त्याला माहिती घालून घेतो माहिती किती भ्रम झाले. कीर्तनकाराला हार कशासाठी घालतात. कीर्तनकार 2 तास असा उभा असतो ताट मानसाठी. म्हणजे मानेची शिरा ताट झाली असतात. आता हे अर्थ झालं. दुसरा अर्थ काय घरामध्ये बाबांचा दृष्टांत आता सांगतो. बाबा जेव्हा सांगायचं नाही तेव्हा सांगितले. आता सांगतात घरामध्ये भरपूर फुलं आहेत, लाल हिरवी पिवळी रंग वेगळे. तशी बसलेली माणसं अनेक आहेत. काली गोर आहेत, त्याच्या अंगावर कपडे वेगवेगळे आहेत. सर्वांचे वाईटच आहेत. अंगावर कपडे फुलं वेगळी, मग अंगावर कपडे पण वेगळे. व्हाईटने सफेद असल्या बरं, कारण सफेदने सत्वगुणात आहे. सत्वगुणात आहे. पावर आहे. मंत्री संत्री वागतात तुमच्या समोर, मंत्री संत्री वागतात. एवढी पावर आहे आपल्या युनिफॉर्म मध्ये असून दे. तर फुलं आणि धागा एक आहे ना, फुलं आणि धागा एक. तसा तुमच्यामध्ये जो परमात्मा आहे एकच आहे. तुमची शरीर अलग आहे, अलग आहे. असा सोपा तत्वज्ञान बाबा अजून थोडे सांगतात, पुढे सांगत राहणार. ज्ञानेश्वर माऊली सेवेसाठी निवडलेला अभंग, तुमच्या सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली मावस्कर ज्ञानोबरायचा 6वा अभंग आहे. म्हणून साधुबोध झाला तो दुरोडिया ठेला. माऊलीच्या म्हणणेप्रमाणे, महाराजांच्या म्हणणेप्रमाणे काय आपण मागाशी आमची चर्चा झाली कागदमध्ये. महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे साधुबोध झाला तो दुरोडिया ठेला. दाई संग्रहाला अनुभव कापुराच्या वाते उधळलेल्या ज्योती ठाई समाप्ती झाली जायची. मोक्ष रेखे आला भाग्य विलटला साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोरी संगती सज्जने हरिदिशी जनिवानी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तेव्हा संपत आलेली बरोबर किती टाइम झालेले 5 मिनिट आहे. 5 मिनिटात कसा आठवतो बघा. म्हणजे 1 मिनिट अगोदर आठवतो प्रयत्न करतो. हरे हरे हार घ्या हार 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 सगळी कला शिकायची. हरेकम कशी करायची, फेटा कसा बांधायचा. नुसतं काय आता कीर्तन का झालं, फेटा आपल्याला बांधता यायला पाहिजे. तुमच्यावर जबरदस्ती करतोय शिकायचा. आम्हाला येत नव्हता फेटा बांधता, शिकलो मी. आता येत नव्हता, शिकलो. हे सगळं झप्पा घालता येत नव्हता, शिकलो. उपरनं कसा बांध. हा म्हणजे कसं माहिती आहे का, कोणावर आधारित राहायचं नाही. आपण कसं स्वतंत्र आहे. स्वतंत्र म्हणजे माहित नाही स्वतंत्र कशाला बोलतात. माणूस स्वतंत्र कशाला बोलतात, दुसऱ्याची सेवा घ्यायची नाही, आपणच करायचं. त्याचं नाव स्वातंत्र्य. काही मला गाजर कापून दे, आपण सुरी घ्यायचं, कसा कसं कापायचं, स्वतंत्र असू दे. प्रत्येक ज्याला कीर्तन देवा गोडी संगती सत्य
झाल्यास क्षमा करा. उद्धट बोलला असेल काही लावून घेऊ नका. चांगला असेल त्याचा अंगीकार करा. विठ्ठल जय जय. अनुमोदन दिलं. 1 लाख पाठवणे आभारी आहे. मृदंगमणी, टालकरी, गायनाचार्य, सिस्टमवाले सर्वांचा आभार व्यक्त करायला वेळेचं बंधन असतं. डायरेक्ट बोलून टाकला. म्हणून सुखकर्ता दुःखहर्ता Thank you.
जय देव
Hare